नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। 5 वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली म्हणून राणेंसह भाजपच्या काही नेत्यांनी खळबळ उडवून दिली होती। मात्र त्यांच्या दाव्यांना खोडणारा रिपोर्ट चक्क सीबीआयनंच सादर केला। त्यामुळे जे नेते आपल्याकडे हत्येचे पुरावे असल्याचं सांगत होते ते कुठे गेले, ते पुरावे वेळीच का दिले नाहीत, असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत। पाहूया। उसने अपने मोबाइल में कवर किया, उसकी मर्डर करते और रस्सी से ये देने को वक्त आएगा, हम लोग देंगे जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल संध्याकाळी सुशांत सिंहची हत्या झाल्याचा दावा केला। त्यानंतरच्या 2 तासातच केंद्र सरकारच्या सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर करत सुशांत सिंहची हत्या नाही तर आत्महत्या झाल्याचा अहवाल दिला। त्यामुळे सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा दावा करणारे राणे आणि भाजपचे नेते काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हम क्यों बने विटनेस, इसलिए नीतीश ने उधर वो पेश नहीं किया जो एविडेंस करना था। सुशांत की मर्डर उनका नौकर सावन के सामने हुई, वो सावन को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधुदुर्ग का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूं। उसने अपने मोबाइल में कवर किया, उसकी मर्डर करते और रस्सी से ये देने को वक्त आएगा, हम लोग देंगे जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। 100% पुलिस को, महाराष्ट्र सरकार को, देवेंद्र फडणवीस के सरकार को मदत करेंगे। जर उद्धव ठाकरे सरकारनं त्याच वेळेस ताबडतोब सीबीआयला प्रकरण दिलं असतं तर सुशांत सिंह राजपूतच्या परिवाराला न्याय मिळाला असता। मुद्दाम होऊन वेळ काढूपणा केला आणि दरम्यानच्या काळात जिथे मृत्यू झाला ते घर खाली केलं, फर्निचर काढलं, त्याला रंगरंगोटी केली। या सगळ्यांचं पाप ईश्वरी दरबारात कधी ना कधी उद्धव ठाकरे सरकारला फेडावं लागेल। 14 जून 2020 ला वांद्र्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता। यावरून भाजप नेत्यांनी सुशांत सिंहची हत्या झाल्याचा आरोप केल्यानं खळबळ उडाली होती। त्याच वर्षी बिहार विधानसभेची निवडणूक असल्यानं मूळ बिहारचा असलेल्या सुशांत सिंहच्या मृत्यूचा मुद्दा मोठा झाला। मात्र आता 4 वर्षांनी केंद्र सरकारच्याच अखत्यारीतील सीबीआयनं सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय। भाजपच्या काही नेत्यांचा आरोप होता की सुशांत सिंहची हत्या झाली। केंद्रातील सीबीआयनं याबद्दल 4 वर्ष 6 महिने तपास केला आणि काल याचा क्लोजर रिपोर्ट सादर करत सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही, त्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं म्हटलं। मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते हे दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे। अनेक प्रकरणात सगळ्यांना आता त्रास होतोय, सगळ्यांना त्रास झालेला आहे, पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही। आमच्यासारखे लोक, ठाकरे परिवारासारखे लोक, अनिल परबांसारखे लोक ठामपणे खंबीरपणे लढत उभे आहेत। सुशांत सिंहच्या मृत्यूआधी दिशा सालियांचाही मृत्यू झाला होता। याबद्दल आधी तिच्या वडिलांनी तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं। मात्र काही भाजप नेत्यांनी सामूहिक बलात्कारानंतर दिशाची हत्या झाल्याचा दावा केला होता। आता 5 वर्षांनी दिशाच्या आईवडिलांनी भूमिका बदलत आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा दावा करत कोर्टात याचिका केली आहे। सुशांत सिंह प्रकरणी आधी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप झाले होते। रिया चक्रवर्तीनं सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे दावे करण्यात आले। काही सत्ताधाऱ्यांनी रियाला एयू नावाच्या व्यक्तीचे आलेले कॉल हे आदित्य ठाकरेंचे असल्याचं सांगितलं। मात्र एयू म्हणजे आदित्य ठाकरे नसून आपली मैत्रीण अनया उदास असल्याचं उत्तर रियानं दिलं होतं। रिया चक्रवर्ती के मोबाइल संचार की जांच की गई और क्या यह सच है कि यह महाराष्ट्र के एक प्रमुख राजनेता के संपर्क में थी और उसकी दोस्ती थी? इसमें एयू का नाम आया। रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स एयू के आए। एयू जैसा अनन्या उद्धव नहीं है, एयू आदित्य उद्धव ठाकरे, ऐसा बिहार पुलिस ने कहा। पता नहीं, मेरी एक दोस्त है अनाया उदास, उसका नाम सेव्ड है एयू, उन्होंने उसे बना दिया आदित्य उद्धव। उस बेचारी ने क्लैरिफिकेशन भी दिया है।
हमने भी क्लैरिफिकेशन दिया है, लेकिन बार बार आ रहा है कि ये आदित्य ठाकरे हैं, आदित्य ठाकरे हैं। मैं आज तक अपनी जिंदगी में उनसे ना मिली हूं, ना उनसे मेरी कभी बात हुई है, ना फोन पे, ना मेरे पास उनका नंबर है, और कोई मुझे प्रोटेक्ट नहीं कर रहा है। मैं तो बोल रही हूँ सरेआम कि प्लीज मुझे कोई प्रोटेक्ट करो। मेरी जिंदगी तहस नहस हो रही है, मेरी फॅमिली खराब हो रही है, डिस्ट्रॉय हो रही है। मला याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं तर मला या भानगडीमध्ये पडायचं नाही। ही न्यायप्रविष्ट बाब आहे। दिशा साली यांच्या वडिलांनी न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे आणि न्यायालयाकडे दाद मागितलेली असताना आपण त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल? पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ॲक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले। अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे FIR टाकला। आता सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे ज्या रियाला केंद्राच्या CBIनं क्लीन चिट दिली आहे, ज्यात रियानं सुशांत सिंगला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याचं म्हटलंय, त्याच जुन्या आरोपांचा आधार घेत दिशाचे आईवडील कोर्टात गेलेत। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जर राणे किंवा आरोप केलेल्या भाजप नेत्यांकडे पुरावे होते तर त्यांनी ते केंद्र सरकारच्याच CBIकडे का सुपूर्त केले नाही? जर नेत्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर केंद्रात भाजपचंच सरकार असताना CBIच्या तपासात ते पुरावे का आढळून आले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही। तुर्तास ज्या रिया चक्रवर्तीवर 4 वर्षांपूर्वी आरोप केले गेले, रियासह तिच्या भावालाही काही काळ तुरुंगात राहावं लागलं। त्या रियाचा 4 वर्षांनंतर का असेना पण सुशांत सिंहच्या मृत्यूमध्ये हात नव्हता हे CBIनं सांगितलं। मात्र झालेले आरोप रियाच्या पूर्ण करिअरवरच प्रश्न उपस्थित करून गेले। कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।